काय बदललं विधानसभेचं कामकाज वगैरे तुम्ही इतके की वर्ष किती बघताय? नाही, नाही. बदलणं म्हणजे किती बदललं ना, म्हणजे चांगल्या चांगल्या मुद्द्यांनी आपण सुरुवात करूया. भाषा बदलली. म्हणजे मी 10 नेत्यांची नावं असं सांगू शकतो, की त्यांची भाषणं कुठेही असा तुम्ही, अरे हे बोलायला लागले ना, जाऊन बसायला हवं. आता एक एक माणूस तसा नाहीये, की ज्याच्यासाठी ऐकायला जावं. क्रमांक 1. हे सगळे यायचे ना, ते स्वतःच्या प्रांतातल्या भाषेचा लहेजा घेऊन यायचे. म्हणजे कोणी वऱ्हाडी भाषेतनं यायचा, कोणी जळगावची आणखी काही गमतीची कोकणातली भाषा घेऊन यायचा. आता सगळे या ठिकाणी त्या ठिकाणी घेऊन येतात. त्यांना बोलताच येत नाही. म्हणजे माध्यमातल्या लोकांना तसं बोलता येत नाही. माध्यमातली लोकं हे जे कोणी आहेत ना, ते आता हे जे कोण आहे असं मराठीत काही नाहीये. त्यामुळे तो एक बदल झालेला. तिसरा मुद्दा प्रामाणिकपणे सांगायचं ना, विधानसभा चालू आहे, सभ्य शब्द वापरायला हवा. नाही, नाही काही प्रॉब्लेम. बौद्धिक कौशल्याचा मुद्दा, की त्याच्याकडे एखाद्या विषयाची माहिती आहे. म्हणजे एकेकाळी खूप मोठा विनोद झाला होता. एका मध्य भारतातल्या खासदाराने संसदेमध्ये असा प्रश्न विचारला होता, की बंदर खात्याचा काहीच निधी माझ्या माझ्या मतदारसंघाला हां. मिळत नाहीये. आता बिहार मधला खासदार होता. आता परिस्थिती अशी आहे, की आता लोकप्रतिनिधी आणि त्यांचे अभ्यासाचे कोट अनकोट विषय असं काही राहिलेलंच नाही. हा तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा हे जे विषय मांडतात ना, एकानेही राज्याच्या व्यापक हिताचा मुद्दा मांडलेला आहे, मी बघितलेलं नाही. म्हणजे हे हल्ली तर ना अद्भुत होतंय. राजदीपलाही तूही विधानसभा कव्हर केली आहेस, पार्लमेंट आपण बघितलेलं आहे. लक्षवेधी 2 किंवा 3 असतात. 4 फार-फार तर. 35-35 35-35 लक्षवेधी तुम्ही घेऊच शकत नाही कामकाजामध्ये. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तरी घेतल्या जातात. आणि विषय काय असतो तर अमुक गावातल्या तमुक ठिकाणी विजेच्या खांबावरचा सोडियम वेपर काय तो दिवा गेलाय आणि ट्यूब. अरे हे लक्षवेधीचे विषय नाहीयेत. राज्याचा व्यापक मुद्दा म्हणजे एकनाथ खडसेंसारख्या माणसाने 21 तास 22 तास सलग भाषण केलेलं आहे. राज्याच्या आर्थिक विषयावरती. राज्याच्या शेतीवरती कोण बोलतं हल्ली? कोणी बोलत नाहीये. हे खूप म्हणजे बदलच सांगायचं तर हे खूप आहेत बदल आणि सगळेच बदल म्हणजे बदल हा शेवटी अपरिहार्य वगैरे सगळं ठीक आहे. पण काहीतरी चांगला असावा ना बदल. नाही आणि हे संसदेत पण झालंय हां. हां. फक्त सभेत नाही. संसदेत बघा ना, एका काळी काय-काय वक्ता होते. अटल बिहारी वाजपेयी घ्या. अटलजी विरोधी पक्षाचे नेते आणि त्यांना संधी द्यायचे लोकं. बोलण्याचा आता कुठला चांगला विरोधी पक्षाचा नेता असो, त्याला संधी पण मिळत नाही. आणि तू तू मला वाटतं तूच एकदा तो सांगितलं होतं ना, की सुषमा स्वराजांनी त्यांच्या भाषणाचा शेवट एका छान सुंदर शेरनी केला. तात्काळ मनमोहन सिंगांनी उत्तर देताना त्या शायराचाच दुसरा शेर सांगून तो विषय पुढे नेला. नाही, आता हे शेर काही चिठ्ठी चपाटी देऊन त्यांना वाचावं लागतं आणि वाचताही नीट येत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभापतीला आशा भोसले यांच्या वडिलांचं नाव दीनदयाळ नाहीये माहीत नसतं. आणि ते सांगतात का ते मला वाचता आलं नाही. तुला वाचायला लागावं कशाला? तुला माहीत असायला पाहिजे ना, दीनानाथ. मग मग काय म्हणजे इतकं इतकं जर वाळवंट असेल ना, तर फार काही हिरवेगार प्रदेश निर्माण होईल असे आपण अपेक्षा करूच नाही. हे फार भयाण लोकं आहेत. काही ओएसिस तरी दिसत असतील वाळवंट म्हणाला. थोडे बहुत काहीतरी हां, पण ते काय त्यांना काही किंमतच नाही ना. नाहीच ना. मला मला म्हणजे तू आपण सगळ्याच पातळीवरती लोकप्रतिनिधींना कव्हर बीएमसी मध्ये बेस्टनी आलेला किंवा लोकलनी आलेला एक तरी लोकप्रतिनिधी आहे का सांग ना? देयर वॉज अ टाईम की मुंबई महानगरपालिकेमध्ये रुस्तुम तिरंदाज लोकल ट्रेनने लोक लोकलनी यायचे नगरसेवक. लोकलनी यायचे. लोकल ट्रेनने हां, यायचे. आता ते त्यांना काय 4 बांगडीची गाडी लागते प्रत्येकाला ती. हां. अच्छा. ऑडी. त्यामुळे हे भयाण आहे सगळं. नाही पार्लमेंट असो की विधानसभा असो, नोटीस बोर्ड झालंय. की सरकार जे आहे ते कुठलं पण लेजिस्लेशन आहे, नोटीस बोर्ड तुम्ही सगळे येस, येस करून पारित करता. असं कसं चालणार? मिली ते म्हणजे ते दिल्लीत पण तसंच झालंय. त्याच्यात काय म्हणजे असं दिल्ली हे फक्त महाराष्ट्राची परिस्थिती आहे नाहीये. प्रत्येक राज्यात ते चाललंय. नाही, नाही, मला वाटतं की मी अजूनही आशावादी आहे. म्हणजे खरं हं. म्हणजे माझं म्हणायचं आहे की मी काही असा निराशावादी नाहीये. कारण शेवटी असं आहे की ऊपर सब देख रहा है. म्हणजे मी काय माझं माझं म्हणणं असं आहे की कुठलाही पॉवर असू द्या, कितीही ॲब्सोल्यूट असू द्या, म्हणजे फक्त महाराष्ट्राचं नाही म्हणत, जगाचं म्हणतोय. तर एक तर मला असं वाटतं की पूर्ण जगामध्येच एक ट्रेंड आहे. आपण जेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलतो किंवा भारताबद्दल बोलतो, तर पूर्ण जगामध्येच एक राईट विंगचा उभार आलेला आहे आणि सगळ्याच ठिकाणी
म्हणजे काय म्हणायला पाहिजे, सर्व सत्ताधीश. हां, असं म्हणजे एक डिक्टेटरशिप आपल्याकडे नाहीये, पण इतर देशांमध्ये सगळ्या ठिकाणीच जो कल आहे तो आहे. तर तो हा आपल्या एका देशामध्ये होतोय अशात नाही, किंवा आपल्या राज्यात होतोय अशातली भाग नाहीये. मला असं वाटतं, की अजूनही विश्वास ठेवायला पाहिजे. आणि दुसरं मला एक मोठं असं वाटतं, जे मी जेव्हा म्हणतो, की महाराष्ट्रामध्ये आता 3 पक्ष मराठीच्या अस्मितेवरती म्हणतात, म्हणजे एक शिंदेची सेना, एक उद्धव ठाकरेंची आणि एक राज ठाकरेची. तर देर इज ओन्ली मार्केट फॉर वन पार्टी ना, त्या त्या कॉजसाठी. तर जर तुम्ही त्या म्हणजे जसं बीजेपीकडे हिंदुत्व आहे, तर त्यांच्याकडे आहे. आता जर दुसरं प्लेयर आला तर त्याचं काही होणार नाही. तर मला असं वाटतं, की एक तर हे पण झालेलं आहे, की एकच कॉजसाठी तर 3 पक्ष आहे, आणि ते 3 पक्ष पण त्याला काही बरोबर उचलत नाही. म्हणजे सगळे लोक आपल्या सोयीचं करायचे. तर एनिवे, कमिंग बॅक टू द बिग पिक्चर, की जे अरुण शौरी म्हणाले होते, की बीजेपी म्हणजे काय, काँग्रेस प्लस काऊ. तर आता काँग्रेस पक्षाकडे काय, काँग्रेस प्लस गाय. हां, गाय. तर ती आता काँग्रेस काय गाय आणू शकत नाही, हिंदुत्व आणू शकत नाही. कारण याच मनरेगाबद्दल सरकार काय म्हणायची, आम्हाला डोल करायचे नाहीये, तर ते डोल करतात आहे ना ते पण. तर इकॉनॉमिकली दोन्ही पक्षांमध्ये आता काही फरक राहिलेला नाही. इकॉनॉमिक पॉलिसी सेम आहेत. सेम आहे, म्हणजे जवळपास लेफ्ट टू सेंटर किंवा वेलफेअर जे काही म्हणायचं ते आहे. आता फक्त डिफरन्स काय आहे तुमच्या कल्चरल पॉलिसीजमध्ये. आय एम सेइंग कल्चरल पॉलिसीज म्हणजे तुमचं समाजकरण कसं असलं पाहिजे, समाज कसं असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक व्ह्यूज काँग्रेसचा आहे आणि एक व्ह्यू भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि आत्ता जे मेजॉरिटी आहे त्यांना वाटतं की आमची सत्ता असली पाहिजे. तर त्यामुळे हे फार चॅलेंजिंग आहे. म्हणजे जेव्हा आपण हे म्हणतो ना, की रिजनल किंवा हे, तर कारण काही डिफरन्शिएट राहिलेलं नाही ना. काँग्रेस पक्ष पहिले सोशल सेक्टरवरती खर्च करायचा. आता हे मनरेगा, राईट टू एज्युकेशन. भारतीय जनता पक्ष पहिलेपासून म्हणजे वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करायचा, ते आताही करतात ते. पण आता बदल काय झाला, की त्यांनी आता वेलफेअरवरती खर्च सुरू केला आहे. तर जे काँग्रेस पक्ष करायचा त्याच्याकडे, म्हणजे काँग्रेसचे माझा अर्थ अदर ऑपोजिशन पार्टी. तर तो डिफरन्शिएटरच संपला ना. आता हिंदू मुसलमानच हा जर सेक्युलरिझम इज द ओनली डिफरन्शिएटर, देन यू कॅन नॉट विन. नाही, एक फरक आहे. अमित शाह जेव्हा अध्यक्ष झाले 2014 मध्ये, तेव्हा ते म्हणाले की काँग्रेस मुक्त भारत. हा त्यांचा म्हणजे ते लोकांसमोर म्हणाले काँग्रेस मुक्त. आणि आताही भाजपचे नेता म्हणतात, काही नेता, ऑपोजिशन मुक्त भारत. म्हणजे तुम्हाला ऑपोजिशन संपवायची आहे. तसं म्हणजे एक कदाचित इंदिरा गांधीच्या काळात अशी काही कल्पना होती, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा. पण बाकी कुठल्या नेत्यांनी असं कधी म्हणाले नाही थेटपणे की आम्हाला संपवायचंय, ऑपोजिशन मुक्त पाहिजे. तुम्हाला ऑपोजिशन मुक्त पाहिजे, मग लोकतंत्र राहिलं कुठे, लोकशाही राहिली कुठे? पण निवडणुकीच्या माध्यमातूनच तो विजय मिळवला जातोय ना. असं नाहीये की इमर्जन्सी लागू केली गेली आणि नाही नाही, पण लोक, अरे तसं तर काय पुतीन सुद्धा निवडूनच आलेले आहेत. अरे इलेक्शन जसं मी हा म्हणालो, पुतीन सुद्धा निवडून नाही आले. नाही, इलेक्शन जसं मी म्हणालो, 50 कोटी 60 कोटी तुम्ही खर्च करताय, साम दाम दंड भेद करून इलेक्शन करताय. इलेक्शन इज नॉट द ओनली रिझन टू बी कॉल्ड अ डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास तुम्ही संस्थात कुठे आहे? ठीक. लोकतांत्रिक संस्था कुठे आहेत ह्या देशात? आता पार्लमेंट, असेंब्ली, आज जसं असेंब्ली, पार्लमेंट, दे आर डिसफंक्शनल. मग कसं चालेल देशात? मला जर विचारायचं असेल आज सरकारला की कोविडच्या काळात किती लोकांची मृत्यू झाली, सरकार मला सांगतं 4 लाख लोक. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतात 44 लाख लोक. सत्य कोण बोलतंय? कसं कळणार? तुम्ही डेटा देत नाही आम्हाला, कुठली संस्था नाही तुम्हाला डेटा द्यायला. पण हे सर्व मोठे जे प्रश्न आहेत ते कोणाला सोडवायचे नाहीयेत, फक्त सत्ता पाहिजे. जसं मी म्हणालो सुरुवातीला, व्यवसायीकरण झालंय राजकारणाचं. आणि जर व्यवसायीकरण, मी आशावादी नाहीये, मिलिंद आशावादी आहे, मी आशावादी नाहीये. आणि मला वाटतं अजूनही म्हणजे ही जी स्थिती आहे ही अजूनही खराब होणार आहे. आणि त्याच्यानंतर कदाचित 20, 40, 50 वर्षानंतर आपण बघू काहीतरी बदल होईल. आणि बदल म्हणजे कुठला पार्टी, ही पार्टी येणार, ती सिस्टीम पार्टी बदलेल. सिस्टम. इट इज अ सिस्टम प्रॉब्लेम, कुठल्या एक पक्षाचा प्रॉब्लेम नाही. आमची जी सिस्टम, राजकारणाची सिस्टम एवढी घाणेरडी झाली आहे की जो प्रामाणिक माणूस आहे त्याला राजकारणात आता यश मिळणं अगदी कठीण आहे.